नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, HSRP नंबर प्लेट म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. आता ही जी काही नंबर प्लेट आहे ही सर्व वाहनांना 1 एप्रिल 2025 पासून कंपल्सरी करण्यात येणार आहे. आणि जर तुम्ही ही नंबर प्लेट नाही लावली तर तुम्हाला RTOच्या नियमानुसार जो काही फाईन आहे तो भरावा लागणार आहे. ही नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आलेली आहे. आता ही नंबर प्लेट तुमच्या गाडीला तुम्हाला बसवायची आहे. तुमची गाडी 2 व्हीलर असो किंवा 4 व्हीलर असो, तर त्यासाठी तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता, ऑनलाईन फॉर्म भरू शकता आणि त्यासाठी तुम्ही अपॉइंटमेंट सुद्धा घेऊ शकता आणि काही पिनकोडमध्ये तुम्ही होम डिलिव्हरी सुद्धा घरी येऊन सुद्धा तुमच्या गाडीला नंबर प्लेट बसवू शकता. आता तुम्ही म्हणाल या नंबर प्लेटसाठी फीज किती राहील? ऑनलाईन पेमेंट तुम्हाला करायचं आहे. हे जे पेमेंट असणार आहे 2 व्हीलरसाठी ₹531, 3 व्हीलरसाठी ₹590 आणि 4 व्हीलर किंवा अदर काही वाहनं असतील त्यांना ₹879. तर या व्हिडिओमध्ये आता HSRP नंबर प्लेट जी आहे त्यासाठी ऑनलाईन अप्लाय कसं करायचं, ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, A to Z प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की आपला शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी transport.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे. वेबसाईटची लिंक खाली तुम्हाला दिलेली आहे. इथं आल्यानंतर इथे पाहू शकता मेनूमध्ये इथं ऑप्शन आहे HSRP ऑनलाईन बुकिंग. हा नवीन ऑप्शन आहे. HSRP ऑनलाईन बुकिंगवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे अप्लाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन अशा प्रकारचे इथे ऑफिस तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे RTO ऑफिस इथे तुम्हाला दिले जातील. तर इथे MH01 पासून ते शेवटपर्यंत MH56 पर्यंत असे ऑप्शन तुम्हाला दिसतील. जे काही तुमचं RTO ऑफिस असेल, तुमच्या गाडीचा नंबर असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे हे सिलेक्ट करायचं आहे. मी इथं MH12 पुणेचं आपलं इकडे सिलेक्ट करतोय. तर तुमचं जे असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करा. जसं सबमिट बटनावरती क्लिक कराल तर जी काही नवीन वेबसाईट आहे ती नवीन वेबसाईट तुमच्यासमोर अशा पद्धतीने दिसेल. थोडी वेगळी सुद्धा असू शकते, परंतु ऑप्शन जे आहेत ते सेम राहणार आहेत. इथे तुम्हाला खाली 2 ऑप्शन दिसतील. जसं की पहिला ऑप्शन आहे बुक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आणि दुसरा आहे HSRP रिप्लेसमेंट. इथं कन्फ्यूज व्हायचं नाही. ऑप्शन नक्की काय आहे ते समजून सांगतो. पहिला आहे बुक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, दुसरा आहे HSRP रिप्लेसमेंट. आता हा HSRP रिप्लेसमेंट काय आहे ते सांगतो. HSRP रिप्लेसमेंट म्हणजे अगोदर तुमच्याकडे HSRPची प्लेट आहे आणि ती खराब झाली आहे, तुटली वगैरे, तर त्यासाठी हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. पण आता तुमच्याकडे कोणतीही नंबर प्लेट नाही आहे. गव्हर्नमेंटच्या नियमानुसार HSRP नंबर प्लेट नवीन अप्लाय करायची तर बुक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट हा पहिला ऑप्शन आहे. या बुकवरती क्लिक करायचा आहे. बुकवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला बुकिंग डिटेल्स विचारले जातील. आता या काही स्टेप्स आहेत, 6 स्टेप आहेत, ते आपल्याला एक एक करून कंप्लीट करायचे आहेत. या स्टेप डाव्या साईडला आहेत. तुमच्या स्क्रीनवरती सुद्धा अशा पद्धतीने दाखवेल. थोड्या वेगळ्या दाखवतील पण ऑप्शन तुम्हाला सेम राहतील. त्यानंतर इथं ऑटोमॅटिकली स्टेट आलेला आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला विचारला जाईल. रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच आपल्या गाडीचा नंबर, तुमची 2 व्हीलर असो 4 व्हीलर असो, जे काही गाडीचा नंबर आहे तुम्हाला इथे व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचा आहे. गाडीचा नंबर टाकल्यानंतर चॅसी नंबर लागणार आहे आपल्याला. जो काही चॅसी नंबर आहे तो पूर्ण टाकू शकता किंवा शेवटचे 5 डिजिट जरी टाकले, शेवटचे 5 अंक 5 डिजिट टाकले तरी चालतील. त्यानंतर इंजिन नंबर विचारला आहे. इंजिन नंबरचे सुद्धा शेवटचे 5 डिजिट टाकले तरी चालतील, पूर्ण टाकला तरी चालेल. हे सगळं कुठे भेटेल तुम्हाला? जे काही RC आहे तुमची त्या RCवरती भेटून जाईल. RC तुमच्या हातात घ्या. त्यानंतर मोबाईल नंबर इथे विचारलाय, मोबाईल नंबर टाका आणि कॅप्चा टाकून क्लिक हिअर बटनावरती क्लिक करा. सगळी माहिती बरोबर असेल तर इथं माहिती तुमची ऑटोमॅटिकली येईल. कोणती गाडी वगैरे आहे, BS किती आहे, तसेच रजिस्ट्रेशन डेट, कधी गाडी घेतलेली आहे ती सगळी माहिती येईल, कोणती गाडी येते. त्यानंतर कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशनमध्ये ओनरचं नाव टाकायचं आहे. गाडीचा मालक कोण आहे त्याचं पूर्ण नाव, ईमेल ID असेल तर टाका, नाहीतर सोडून द्या. मोबाईल नंबर ऑटोमॅटिकली आलेला आहे. त्यानंतर बिलिंग ॲड्रेस, जो काही आधार कार्डवरचा ॲड्रेस आहे तो इथे टाकायचा आहे आणि खाली नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही नेक्स्ट बटनावरती क्लिक कराल तर इथे पुढची OTP विचारला जाईल. जो मोबाईल नंबर तुम्ही टाकला त्यावरती एक OTP येईल. तो OTP इथे टाकायचा आहे आणि खाली OTP टाकून नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. एकदम सोपी प्रोसेस आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता पुढे येणार आहात तुम्ही दुसऱ्या स्टेपमध्ये, ज्यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन आहेत. पहिला आहे अपॉइंटमेंट, जे काही सेंटर आहेत त्या सेंटरवरती जाऊन तुम्ही नंबर प्लेट बसवू शकता आणि दुसरा आहे होम डिलिव्हरी. होम डिलिव्हरी म्हणजे जे काही पिनकोड आहेत, जे असे काही पिनकोड आहेत त्या ठिकाणी तुमच्या घरी येऊन व्यक्ती बसवू शकतो. असे हे 2 ऑप्शन आहेत.
एक आहे होम डिलिव्हरी, ज्यामध्ये चार्जेस थोडे एक्स्ट्रा आहेत आणि ते काहीच पिनकोडमध्ये अवेलेबल आहेत. आणि एक आहे सेंटर. तर सेंटरवरती जाऊन सुद्धा असे ऑप्शन आहेत, अपॉइंटमेंट आणि होम डिलिव्हरी, जे तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता. तर हा अपॉइंटमेंटचा ऑप्शन तुम्हाला समजला, जे की तुम्हाला तिथे जाऊन नंबर प्लेट बसवायची आहे. आणि होम डिलिव्हरी तुमच्या घरी येऊन होम डिलिव्हरी करतील, म्हणजे तुमच्या गाडीला बसवतील. समजा आता होम डिलिव्हरी घेतला तर ते सिलेक्टेड पिनकोडमध्येच अवेलेबल आहे होम डिलिव्हरी. तर तुमचा इथे पिनकोड टाकून तुम्ही चेक अवेलेबिलिटीवरती क्लिक करून चेक करू शकता. तर इथं माझा पिनकोड टाकला तर मी इथे काय सांगतोय, करंटली सर्व्हिस इज नॉट अवेलेबल इन दिस एरिया, प्लीज एंटर युअर मोबाईल नंबर सो वेअर सर्व्हिस रिझ्यूम पिनकोड वेअर. तर इथे काय ऑप्शन नाही आहे आपल्याला. तर आपण काय करणार आहे, अपॉइंटमेंटने करणार आहे. तर अपॉइंटमेंटचा इथे खाली ऑप्शन आहे. तर सेंटर अपॉइंटमेंटचं जे आहे FE सेक्शन सेंटर अपॉइंटमेंट. आता होम डिलिव्हरीचा ऑप्शन गेला, जर तुमच्या होम डिलिव्हरीचा ऑप्शन असेल तर तुम्ही करू शकता. तर इथे पहा सेंटर अपॉइंटमेंटचा खाली ऑप्शन आहे, त्यावरती मी क्लिक करतो. आता सेंटरसाठी, कारण माझ्याकडे होम डिलिव्हरीचा ऑप्शन नाही, मी गावात राहतो, तर तुम्हाला जर असेल तर तुम्ही तो होम डिलिव्हरीचा घेऊ शकता तुमचा पिनकोड नंबर टाकून. आता अपॉइंटमेंट घ्यायची आहे. आता अपॉइंटमेंटचा ऑप्शन आपल्याला आला आहे, तर तुम्ही अगोदर जे काही डिस्ट्रिक्ट आहे ते निवडा. त्यानंतर पिनकोड टाकू शकता, गावाचं नाव टाकू शकता, शेजारच्या वगैरे, किंवा नियर मी वरती क्लिक करा, लोकेशन याचं एनेबल करा. मग जे शेजारचे जे काही सेंटर आहेत ते तुम्हाला सेंटर दाखवले जाईल. या सेंटरवरती जाऊन तुम्ही तुमची नंबर प्लेट बसवून घ्यायची आहे, ते तुम्ही सेंटर इथे निवडू शकता. मग तुमच्या शेजारचा मोठा कोणता एरिया असेल तो एरिया तुम्ही चेक करू शकता. तुमच्या शेजारचं मोठं गाव असेल, त्या सिटीमध्ये, त्या एरियामध्ये तुम्ही जाऊन नंबर प्लेट घेऊ शकता. इथे प्राईससुद्धा दाखवेल. आता ही 4 व्हीलरसाठी मी करतोय तर 879 प्राईस दाखवते. अशा पद्धतीने हे डीलर तुम्ही इथे चेक करू शकता. जे तुम्हाला जवळ वाटेल डीलर, त्या जवळ जाऊन तिथे तुम्ही नंबर प्लेटसाठी कन्फर्म ऑर्डर करू शकता. तसेच तुमचं लोकेशन जर असं टाकलं, तर आता मी ते पाहू शकता, असं बारामती या बॉक्समध्ये टाकलं तर बारामतीचे असे ते दाखवले जाईल. तर शेजारचं जे काही सिटी असेल, शेजारचा एरिया असेल, ते टाकून तुम्ही इथे सेंटर सिलेक्ट करू शकता. याचं टाईम वगैरे इथे तुम्हाला दाखवलं जाईल, तारीख दाखवली जाईल आणि किती रुपये पेट आहे ते. आता तुम्हाला यापैकी कोणतं हवे आहे, त्याचा ॲड्रेस असेल, सगळी माहिती तुम्हाला दाखवली जाईल. इथे आता मला हे पाहिजे तर कन्फर्म डीलरवरती मी क्लिक करणार आहे. मी आता कन्फर्म करतोय. तर याचा ॲड्रेस बघितला, हे सेंटर अपॉइंटमेंटचं कुठं आहे ते माझ्या जवळ आहे, तर मी इथे कन्फर्म डीलर करतो. कन्फर्म डीलरवरती क्लिक केलं की आता अपॉइंटमेंटचे डेट आणि टाईमचा स्लॉट इथे आलेला आहे. तर इथे डेट दाखवले जातील, कधी कधी अवेलेबल आहे, आणि लाल रंगामध्ये अवेलेबल नाही आहे, हॉलिडे असतो त्यावेळेस. स्लॉट नॉट अवेलेबलला चॉकलेट रंगामध्ये अशा पद्धतीने दाखवेल. तर आता 3 तारखेला इथे अवेलेबल आहे, 3 मार्चला. तर मी इथे त्याचा टायमिंग सिलेक्ट करतो, 10 ते 12, 12 ते 2, 2 ते जे काही असेल ते. तर जो कम्फर्टेबल टाईम आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि खाली कन्फर्म अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. कन्फर्म अँड प्रोसीड केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली बुकिंग इथे आता कन्फर्म होणार आहे. कुठे जायचं आहे आपल्याला नंबर प्लेट बसवण्यासाठी हे दाखवलं जाईल, तसेच तारीख वगैरे दाखवली जाईल आणि गाडीचं सगळं दाखवलं जाईल. ते चेक करायचं आहे आणि कन्फर्म अँड प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे. कन्फर्म अँड प्रोसीड केल्यानंतर आता इथे सगळी माहिती दाखवली जाईल. एकदा चेक करून घ्यायची तुमची बरोबर आहे का, आणि टोटल कॉस्ट दाखवली जाईल. टोटल कॉस्टमध्ये तुम्हाला इथे दाखवलं जाईल की किती पेमेंट आपल्याला करायचं आहे. विथ GST जर पाहिलं तर 879 रुपये पेमेंट आहे. आय अग्रीवरती क्लिक करायचं आहे, खाली पे ऑनलाईनवरती क्लिक करायचं आहे. तर इथे मी पेमेंट इथे आता करणार आहे. पेमेंट करण्यासाठी अशा पद्धतीने QR कोडसुद्धा आहे, किंवा लेफ्ट साईडला UPIचा ऑप्शन आहे. UPIचा ऑप्शनमधून सुद्धा तुम्ही पेमेंट गुगल पे, फोनपेने, पेटीएमने करू शकता. तर इथे कन्फर्मेशन पेमेंट सक्सेसफुली मी केलेलं आहे ऑनलाईन पद्धतीने. पेमेंट केल्यानंतर पाहू शकता थोडं थांबायचं आहे, ऑटोमॅटिकली इथे तुमची अपॉइंटमेंटची रिसिप्ट जी आहे ते आलेली आहे. ही रिसिप्ट तुम्हाला कंट्रोल P दाबायचं आहे, किंवा मोबाईलमधून भरत असाल स्क्रीनशॉट काढून ठेवा, महत्त्वाची रिसिप्ट आहे ही. रिसिप्ट तुम्हाला त्या तारखेला घेऊन, त्या टायमिंगला घेऊन तिथं आपली गाडी घेऊन जायचं आहे आणि ही रिसिप्ट त्यांना दाखवायची. तुमची नंबर प्लेट तुम्हाला बसून दिली जाईल. जाताना लक्षात ठेवायचं आहे काय घेऊन जायचं आहे, आपली गाडी, तसेच ही जी रिसिप्ट आहे ती, आणि आपलं RC घेऊन जायचं आहे. हे कंपल्सरी आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्यानंतर तुमचे नंबर प्लेट बसवले जाईल. इथे सांगितले नोट, इथे वाचून घ्या, सगळी माहिती वाचा आणि आपली त्या तारखेला नंबर प्लेट बसवून घ्या. ज्यांचे होम डिलिव्हरी आहे त्यांना घरी येऊन बसवली जाईल. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आवडला असेल तर मित्रांनो नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.